एखाद्या ठिकाणी चोरी झाली, चोरीचा माल रिकव्हर केला, चोरावरचा आरोप किंवा गुन्हा रद्द होतो, एवढंच राज्य सरकारने किंवा गृह मंत्रालयाने. सिंपल माझा प्रश्न आहे की एखाद्याने चोरी केली, चोरीचा सगळा ऐवज पोलिसांनी जप्त केला, जप्त केल्यानंतर चोरीचा गुन्हा रद्द होतो, हा माझा साधा प्रश्न आहे. कारण असं व्यवहार रद्द केला म्हणून हा प्रश्न सुटणार नाही. या प्रश्नात पार्थ पवारांचं नाव का नाही त्याला कारण दिलं जातं. तो सही करायला सही कंपनी येते, कंपनीवर गुन्हा दाखल करा. 99% शेअर पार्थ पवाराचे, 1% शेअर पाटीलाचा आहे. 1% शेअर करणाऱ्या ज्याचा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, ज्याचा 99% त्या कंपनी शेअर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल. मग या कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा, मग या कंपनीकडे 300 कोटी रुपये कुठून आले त्याची चौकशी झाली पाहिजे. जी सरकारी जमीन आहे, ही सरकारी जमीन कशी विकली गेली? इथं तुम्ही 1 गुंठा जमीन, आता मध्ये तो कोणता कायदा लागू केला होता, कोणता कायदा होता तो कोणता कायदा होता की गुंठाभर जमीन सुद्धा विकता येत नव्हती. यांनी सरकारी जमीनच विकली 40 एकर, ती पुण्यातली कोरेगाव पार्क मध्ये. आणि मग हे कसं होऊ शकतं? म्हणजे हे सरकार, मोदींचं सरकार म्हणत होतं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. इथं काय प्रकार? समजा हे उघड नसतं झालं तर पचवली असती काय? पार्थ पवार मालक झाला, त्या पाटलाला दिली असती 1% वाल्याला त्यांनी जमीन. 99 म्हटला असं 99% माझा शेअर आहे, 40 एकर पैकी 99% शेअर माझा आहे, माझी आहे. त्यामुळं राज्य सरकार लफवा-छपवी करतंय, बनवा-बनवी करतंय, फसवेगिरी करतंय आणि याच्यावर पार्थ पवारावर कारवाई झाली पाहिजे. अजितदादांनी याच्यात राजीनामा दिला पाहिजे. अजितदादांनी याच्यात राजीनामा देण्याची आवश्यकता आहे. कारण हे सरकार नाही तर मग देवेंद्र फडणवीस फार साधन शुचितेच्या गोष्टी करतात. भारतीय जनता पार्टीचे लोक इथं 40 एकर जमीन, ते पुण्यातल्या कोरेगाव पार्क मध्ये, ज्याचा व्हॅल्युएशन 1800 कोटी रुपये आहे, 500 रुपयामध्ये याचा व्यवहार होतो. याची सगळी चौकशी झाली पाहिजे, पार्थ पवार कारवाई झाली पाहिजे. अजितदादा महसूल विभागाची